नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन जबरदस्त पद्धतीने चालू आहे आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलायला लागलेले आहेत आता आणि देशभरातून लोक अधिक अधिक संख्याने दिल्लीमध्ये येत आहेत. मग दिल्लीमध्ये इंटरनेट बंद करणं, मेट्रो स्टेशन बंद करणं, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका अशा पद्धतीने सगळी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावणं, वेगवेगळे फोर्सेस लावून दहशत निर्माण करणं हे केंद्र सरकार करत आहे. अजूनही धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. अभिजित दिपकेने आज सांगितलं की जर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार नसतील तर पंतप्रधान तुमचा राजीनामा मागण्याची वेळ येईल आणि तोपर्यंत हे आंदोलन जाऊ देऊ नका असा एक प्रकार इशाराच त्यांनी दिला. त्याच्या सहकाऱ्यांनी देखील आज संबोधित केलं आणि सांगितलं की आता ज्या काही वाटाघाटी होतील त्या तुम्हाला इथे यायला लागेल किंवा एक त्रयस्थ जागा अशा ठिकाणी बोलणी होतील आणि बोलणी होतील ती आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही पद्धतीने माघार घेणार नाही असा थेट इशारा तिथून देण्यात आला. प्रियांका गांधी यांना आज संसदेच्या प्रांगणामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकाच्या समोर घोषणाबाजी करत होते तेव्हा प्रियांका गांधी आल्या आल्या त्यांना पत्रकारांनी विचारलं की संसद तुम्ही चालू का देत नाही आहात, संसदेमध्ये चर्चा का नाही करत तुम्ही. प्रियांका गांधी संतापल्या आणि म्हणाल्या की तुम्ही मला हे जे प्रश्न विचारता आहात तुम्ही पहिल्यांदा हे का नाही विचारत. आज पंतप्रधान आलेले तिथे चर्चेसाठी ते आलेले नाहीयेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तुम्ही देत नाहीयेत. तुम्ही विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागताय हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारत नाहीयेत आणि मला प्रश्न विचारतात. पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारा. म्हणजे एक प्रकारे हा सगळा मीडिया सरकार कशा प्रकारे कंट्रोल करते. मीडियाला प्रश्न विचारायला सांगतायत, विरोधकांना प्रश्न विचारायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांना. त्यामुळे प्रियांका गांधी संतापल्या आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर सत्ताधारी पक्षाचे लोक हे वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे जे मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, ते म्हणाले की त्या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये लोक विद्यार्थी म्हणजे आंदोलक दगड घेऊन आलेले होते, गाड्याच्या गाड्या भरलेल्या होत्या. आता त्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे की केंद्रात तुमचं सरकार आहे, दिल्ली विधानसभा आहे तुमच्या हातात आहे, दिल्लीची महानगरपालिका तुमच्या हातात आहे, पोलीस तुमच्या हातात आहे, सगळं तुमच्या हातात आहे, आर्मी तुमच्या हातात आहे. मग आले कसे हे. सगळीकडे संपूर्ण बॅरिकेड्स लावून सगळीकडे पहारे बसवले आहेत. मग आंदोलक असे दगड घेऊन येऊ शकतात व्हॅनच्या व्हॅन भरून आणि या आंदोलनाला बदनाम केलं जात आहे असं अभिजित वारंवार सांगतोय. अभिजित म्हणतोय की आम्ही हिंसा करतोय, आमच्यामध्येच लोक त्यांचे घुसवायचे आणि मग आम्हाला बदनाम करायचं, त्यांनी हिंसा करायची आणि आम्हाला बदनाम करायचं, असे प्रकार झाले. आज सर्वोच्च न्यायालयात देखील वकिलांनी सांगितलं की एका ज्येष्ठ अतिरिक्त पोलीस अधिकारी, ज्येष्ठ अतिरिक्त आयुक्त होता, मला वाटतं का डीसीपी होता, त्यांनी सांगितलं त्या यांनी एका महिलेला कुठलंही कारण नव्हतं, प्रोव्होकेशन नव्हतं, तिच्या कानफाडात मारली त्यांनी. आणि हा व्हिडिओ उपलब्ध आहे, सरन्यायाधीशांनी किंवा न्यायालयाने तो बघावा असं त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की लाठ्या काठ्यांना खिळे लावलेले होते आणि त्या दिवशी मारण्यात येत होतं. अनेक ठिकाणी पोलिसांचे बॅजेस नव्हते, त्यांचा पोशाख नव्हता आणि ते पोलिसासारखं वर्तन करत होते. असे अनेक प्रश्न आणि याची चौकशी करा हे त्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणाले की हे व्हिडिओ वगैरे बघायला आम्हाला वेळ नाहीये. मी गंमत आहे, सरन्यायाधीश कशा प्रकारे, म्हणजे या सरन्यायाधीशांनीच झुरळांच्या पक्षाला जन्म दिला हे आपण लक्षात घ्या. आणि या झुरळांच्या मागे म्हणजे ज्यांना झुरळ संबोधतात ती जी कॉकरोच पार्टी आहे त्यांच्या मागे आता राहुल गांधी आणि सगळे विरोधी पक्ष उभे आहेत. आज राहुल गांधी यांनी
बैठक घेतली सगळ्या विरोधी पक्षांची आणि ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी इंडिया गेटच्या दिशेने निघाले होते बसने सगळेजण. त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर मग ते गांधी स्मृती भवनकडे मला वाटतं तिकडे निघालेले. पण विरोधी पक्षांवरती सुद्धा नियंत्रण आणायचं, त्यांना बोलून द्यायचं नाही, संसदेत बोलून द्यायचं नाही, बाहेर त्यांच्या हालचालीवरती सुद्धा बंधनं आणायची. अनेकांचे फोन सुद्धा टॅप केले जात आहेत असा संशय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या झुरळांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये ठाकरे ब्रदर्स हे पुढे आलेले आहेत. दोघेही भाऊ पुढे आलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आणि आदित्य ठाकरेंनी तर अगोदरच सांगितलं होतं की उद्या दादरमध्ये शिवाजी पार्क जवळ त्यांची एक तिरंगा रॅली होणार आहे आणि ती होणारच आहे याच प्रश्नावरती. आणि रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे शिवतीर्थावरून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाऊन साकडं घालील की यांना सद्बुद्धी द्यावं सत्ताधीशांना. सत्ताधीशांचा जो माज आहे ना तो किमान माज कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं तुम्ही ऐका, त्यांच्या मागण्या मान्य करा, असं साकडं सिद्धिविनायकाला घातलं जाणार आहे. आता गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी सिद्धिविनायकाला ते जाणार आहे त्या सिद्धिविनायक मंदिराबाबत आदेश बांदेकर तिथे म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता होती आणि ज्यावेळी आदेश बांदेकर 6 वर्ष त्याचे प्रमुख होते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या, त्यांच्यावर वाटेल तसे आरोप, निराधार आरोप करून नुकतंच विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खळबळ तथाकथित उडवून दिली. त्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. सणसणीत उत्तर आदेश बांदेकरांनी त्यांना दिलं. या आरोपात काहीच तथ्य नाही म्हणून. त्या सिद्धिविनायकाला सांगणार की हे जे दुर्बुद्धी विनायक तुमच्या आसपास आहेत म्हणजे सत्तेमध्ये सरकारमध्ये, त्या देवेंद्र फडणवीसांना तरी त्यांच्यापासून सावध व्हा असं सांगण्याची वेळ आली आहे, असंही कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सांगतात. कारण हे वाटेल ते आरोप करत सुटलेले, त्यांचे स्वतःचेच चेहरे काळवणलेले आहेत या आंदोलनामुळे. या चित्रा वाघ त्याही म्हणाले की आम्ही काय काय केलेले आहे म्हणे. आता ते मी एक व्हिडिओ त्यांनी हे केलाय की एवढं आम्ही काय काय केलेले या सरकारने या विद्यार्थ्यांसाठी. अशा प्रकारे संपूर्ण प्रचार चालू आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. देवेंद्र फडणवीस तर म्हणाले की संसदेमध्ये तुम्ही चर्चेला बसण्याची, चर्चा करण्याची हिंमत दाखवा असं राहुल गांधींना देवेंद्र फडणवीस म्हणाले. चर्चेला सामोरे जाण्याची आणि त्या अगोदर धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा घेण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये नाहीये. ते पळून चालले, ते तोंड लपून बसलेले आहेत. आणि यांना हे कळायला पाहिजे की आज मुंबईच्या रस्त्यावर नाही, देशभरच्या रस्त्यावरती ज्या घोषणा होत्या त्या मी तुम्हाला सांगतो. मुंबईच्या रस्त्यावर सुद्धा मी ऐकले आज की बघा, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, मोदी हाय हाय, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, तानाशाही नहीं चलेगी, पेपर चोर, बीजेपी चोर है, नरेंद्र मोदी कायर है, बीजेपी चोर है, नरेंद्र मोदी कायर है. अशा प्रकारच्या भारतीय जनता पक्ष, महायुती, इथलं सरकार, केंद्र सरकार याविरुद्ध प्रचंड रोष आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि तो आता पसरत चाललेला आहे. आणि असा असंतोष पसरला की यांना अराजक पाहिजे असं म्हणायचं. तुम्ही जेव्हा विरोधात होता आणि कोविडच्या काळात सुद्धा जे तुम्ही उद्योग करत होता देवेंद्र फडणवीस विरोधासाठी विरोध म्हणून आणि त्रास देत होता महाविकास आघाडी सरकारला, आता तुम्हाला तेव्हा तुम्ही अराजक करत नव्हता, आता तुम्हाला ते अराजक वाटते. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढाईसाठी रस्त्यावरती आलं तर ते तुम्हाला अराजक वाटतंय. याला काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली, राहुल गांधींशी ते बोलले. त्याच्या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरेंनी अगोदरच या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दादरमध्ये तर मोठं आंदोलन झालं, ज्या आंदोलनाच्या ठिकाणी मी हजर होतो, अगदी व्यासपीठावरती हजर होतो. कारण ते आंदोलन केवळ शिवसेनेचं नव्हतं, ते सगळ्यांचं होतं. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी तिथे होतो, उपस्थित होतो. आणि आदित्य ठाकरे यांचं ते अप्रतिम भाषण झालं.
उद्धव ठाकरे तर बोललेच, पण राज ठाकरे देखील यासंबंधी सातत्याने सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत, सतत बोलतायत, त्यांचे लोक बोलतायत, रस्त्यावरती उतरतायत. कालच्या आंदोलनाच्या वेळी शर्मिला बहिणी सुद्धा तिथे उतरून त्यांच्या मागे सांगत होता की यांच्यावरती अन्याय करू नका. मला वाटतं पोलिसांना वगैरे असं आवाहन करत होते. त्या कोणालाही खेचून न्यायचं, व्हॅनमध्ये कोंबायचं काय चाललंय काय, या विरुद्ध उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते उभं राहण्याची आता वकील, सर्वोच्च न्यायालय वकील रस्त्यावरती आले, त्यांनाही हे मान्य नाही. राहुल गांधी म्हणतायत की मला पोलीस कानात सांगत होते की या सरकारला तुम्ही म्हणजे हे सरकार बदला, म्हणजे पोलीस स्वतः काही करणार नाही, त्यांची सहानुभूती आहे. पण सहानुभूती कशाला आहे, विरोधकांना असं नाही, हे नकोय आम्हाला, एवढंच. याचा अर्थ पोलिसांना काही चिथावणी कोणी काही देत नाही ना, तर हे आरोप करत सुटतील. पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी एक इशारा दिला. रविवारचा जो मोर्चा असेल आमचा, त्या मोर्चामध्ये जर कोणी असे लोक घुसले, या सत्ताधाऱ्यांचे चमचे, आणि त्यांनी काही उपद्व्याप केले, म्हणजे मुद्दा म्हणून काही समजा काही हिंसा करणं, शिव्या देणं आणि मग या मोर्चालाच बदनाम करणं, तर त्यांना तिथल्या तिथे फटकावू, असं राज ठाकरेंनी सांगितलं. आणि त्यामुळे अशी हिंमत कोणी करणार नाही, एकदा राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरे दुसरी गोष्ट म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की त्यांनी सांगितलं की यापूर्वी राजीनामे झालेले होते असे. अरूप पटनाईक जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ज्यावेळी जो मोर्चा निघाला होता मुसलमानांचा एक मोर्चा, आणि त्यामध्ये एक वादग्रस्त घोषणा दिल्या जात होत्या, तो मोर्चा बी अगदी सगळं पाहिलं जवळून. त्यावेळी ते टेलिव्हिजनवरनं अनेक चॅनलवर बोललो त्याबद्दल. त्यावेळी महिला पोलिसांचा विनयभंग झालेला होता अनेक, प्रचंड टीका झाली. नंतर राज ठाकरेंनी स्वतः मोठा मोर्चा काढला त्याला उत्तर देण्यासाठी, जो अन्य कोणी मोर्चा काढण्याची हिंमत केली नव्हती, तो मोर्चा मनसेने काढला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायचं एवढं थोडं. अशा प्रकारची कुठल्याही समाजाकडनं किंवा कुठल्याही धर्मवाद्यांकडनं जी दहशत निर्माण केली, तर त्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे शांततेने. तसं उत्तर राज ठाकरेंनी दिलं. आणि राज ठाकरे म्हणले की अरूप पटनाईकांचा राजीनामा घेण्यात आला. आर पाटलांनी एक वाक्य, त्यांचं हिंदीवर कमांड वाक्य त्यांच्या जप म्हणजे 26/11 वेळी एक उद्गार त्यांच्याकडनं निघाले, जे हिंदी त्यांचं कमकुवत असल्यामुळे, तर त्यांनी राजीनामा दिला. मग तुम्ही काय राजीनामा देतात, असं स्पष्टपणे राज ठाकरे आज म्हणाले. नंतर ते दुसरी गोष्ट असं राज ठाकरेंनी महत्वाचा मुद्दा सांगितला की नीट बाबत. नीट ही आता केंद्रीय स्तरावरती केंद्र सरकारतर्फे ही परीक्षा घेतली जाते, ती राज्यांनी घ्यावी. तामिळनाडूची मागणी ती सुद्धा राज ठाकरे म्हणाले, मी अगोदरपासून सांगत होतो की ही सेंट्रली अशा प्रकारे कंडक्ट करू नये, आणि त्याच्यामुळे काही धोके निर्माण होतात, ते त्या धोक्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं. आणि ते म्हणाले होते की 3दा पेपर फुटलेले त्यानंतर. नीटच केवळ नीटचे, बाकीचे 150 वेळा फुटले ते वेगळे. याच्यावर कारवाई काय होते? विद्यार्थी दिवसेंदिवस अभ्यास करतात, कष्ट करतात, त्याचं काहीच मोल नाहीये. मी ज्यांना फारसा शिक्षणाशी काहीच संबंध नाही, पण जे सत्तेत आहे त्यांना त्याचं काहीच पडले नाही. जर तुम्ही परदेशामध्ये फिरत डॉक्टरेट पदव्या घेत असाल, आपल्याला म्हटलं शिंदेना सुद्धा एक डॉक्टरेट पदवी मिळाली, किंवा सर्वोच्च सन्मान घेत स्वतः फिरायचं, आणि इथे परीक्षेच्या मागून परीक्षा पेपर फुटतायत, त्याची अकाउंटेबिलिटी फिक्स करा, ही विद्यार्थ्यांची मागणी. दुसरी गोष्ट, पीएमनी पंतप्रधानांनी ट्विट केलं की आता फास्ट कोर्ट आम्ही स्थापन करू वगैरे. राज ठाकरेंनी याचा उल्लेख केला. आणि नुसत्या ट्विट करून काय उपयोग आहे? पण फास्ट ट्रॅक हे स्लो ट्रॅक झालेले, अत्याचार झाले महिलांवरती, तरी फास्ट ट्रॅक कोर्ट काही होत नाही. फास्ट ट्रॅक एखादी केस अशी होती अलीकडे जी झाली, म्हणजे नसरापूरच्या केस बाबत झाला नाही लवकर, पण बाकीच्या केसेस बद्दल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये काही होत नाही, न्याय लवकर न्याय होत नाही. म्हणजे त्यामुळे, आणि आतापर्यंत ज्या झाल्या चुका त्याचं काय?
आणि मी अत्यंत गंभीरपणे दखल घेतो आणि गंभीरपणे दखल घेतली नाही तुम्ही आतापर्यंत. विद्यार्थ्यांना रस्त्यावरती यायला लागलं. तुम्ही तुमच्याच प्रसिद्धीच्या याच्यात आपण आपल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत शांत बसला होता. कोणी तुमच्यावर टीका केली की त्याला देशद्रोही समजायचं. असंच चाललं होतं. राज ठाकरेंनी हे सगळे मुद्दे सांगितले आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, मणिपूरचं आंदोलन झालं आणि तुम्ही चर्चेला तयारी दाखवत नाही, कुठल्याही मागण्या मान्य करत नाही तुम्ही. उलट जे आंदोलन करतात त्यांना आंदोलनजीवी म्हणायचं, त्यांच्यावरती आरोप करायचा, असं चाललंय हे राज ठाकरेंनी सांगितलं सगळं. अशा प्रकारचं सगळं त्यांनी सांगितलं आणि राज ठाकरे हे अत्यंत स्पष्ट रोखठोक भूमिका मांडण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. तशीच भूमिका आज त्यांनी स्पष्टपणे मांडली. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की यांचं धृतराष्ट्र झालेलं आहे, यांना काही दिसत नाहीये काय चाललेलं आहे, काय गोंधळ चाललाय हे दिसत नाही यांना. दुसरी गोष्ट ते म्हणाले की सिव्हिल ड्रेसमध्ये घुसलेले होते याच्यात लोक, याचाही त्यांना उल्लेख केला या जंतर मंतरवरती. आणि विद्यार्थ्यांना ज्या निर्दयीपणे मारहाण झाली होती त्याचा या दोघांनी उल्लेख केला, वारंवार उल्लेख केला त्यांनी. म्हणजे मुलींना त्यांच्या पार्श्वभागी मारणं, काठी घुसडणं कुठेही, त्यांच्या शरीराशी सुद्धा काही जणांनी काही खेळ केलेले आहेत, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. काही वृद्धांना मारहाण झाली, डोक्यात काठ्या घालणं, पायावरती घालण्यापेक्षा ऐवजी डोक्यात काठ्या घालणं, अशा प्रकारचे अनेक उपद्व्याप केलेत पोलिसांनी. हे पोलीस आहेत का काय? अनेकांनी तर असं म्हणले की हे पोलीस प्रशिक्षित सुद्धा धड नाहीत त्यापैकी अनेक जण. म्हणजे जो फोर्स आहे निळ्या ड्रेसमधला, त्यांच्या काठ्या कुठे पडत होत्या, स्वतःच घसरत होते, पडत होते. म्हणजे ते पोलीस म्हणून सुद्धा बेंगळूर होते, असे स्मार्ट तरतरीत अशा प्रकारचे हे नव्हते, तडफदार नव्हते ते. आणि शिवाय काही जण आरेरावी करत होते, शिवीगाळ करत होते आणि त्रास देत होते. त्यामुळे त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की आता खेड्यापाड्यात हे सगळं पोचले आंदोलन आणि पाड्यात अस्वस्थता गेलेली, घराघरात पोचले आणि भीती संपली लोकांची, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते अतिशय योग्य आहे. दुसरी गोष्ट अशी की आज आपण ओव्हरऑल पाहिलं तर ठाकरे संपले असं म्हणण्यामध्ये ज्यांना आनंद वाटतो आणि हे राजकारण करतायत असं म्हटलं जातं. राज ठाकरे म्हणाले की तुम्ही विरोधात जेव्हा होतात तेव्हा तुम्ही काय करत होतात, ते राजकारण नव्हतं. आणि हे राजकारण म्हणजे काय? विद्यार्थ्यांचा प्रश्नाचा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ओला दुष्काळ असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, तसं जे राजकारण करतो ते समाजकारणच असतं एक प्रकार. सामाजिक प्रश्नांचा, आर्थिक प्रश्नांचं राजकारण करतो आपण. हा शैक्षणिक प्रश्न आहे, त्याचं राजकारण करणं म्हणजे काय? चांगल्या अर्थाने राजकारण आहे हे. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न येतो, केवळ मोदींचा उदो करायचा, सगळ्या गोष्टी मोदींनी केल्या, त्याच्यापुढे काहीच नव्हतं. आणि सगळ्या देशामधल्या भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी, त्या नेत्यांनी त्यांचे ढोल वाजवायचे. हे काय झालंय? आज सत्तेमधल्या लोकांना सुद्धा हे पटलेलं नाहीये. मी तुम्हाला एक शेवटची आठवण करून देतो की जेव्हा आणीबाणीच्या वेळी आणीबाणीचा जो निर्णय घेतला तो इंदिरा गांधींनी अनेकांशी सल्लामसलत केली नव्हती, मंत्र्यांशी. त्यांनी अगदी विश्वासातल्या लोकांशी सोडून कोणालाही काही सांगितलं नव्हतं. आणि राष्ट्रपती असे होते की नुसता रबर स्टॅम्प म्हणायचे. आणि इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात जे काही चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीचे निर्णय राबवले, त्याबद्दल एकाही मंत्र्याची बोलायची हिंमत नव्हती. त्याबद्दल एका विशिष्ट भाषेमध्ये त्याबद्दल टीका झाली की मंत्री इतकं कोण आहेत? आज भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना सुद्धा हे मान्य नाही असं बोललं जाते. आणि उलट धर्मेंद्र प्रधान तर म्हणे की मला जर तुम्ही काढलं तर 20 खासदार माझ्या मागे आहेत. आणि मुळातच हे सरकार जे आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे स्वतःकडे बहुमत नाही, त्यामुळे हे हादरलेले आहेत. पहिल्यांदाच गेल्या 12 वर्षामध्ये काहीही होऊ शकतं या सरकारचं, किंवा उद्या मोदींची खुर्ची सुद्धा धोक्यात आली आहे असं म्हणावं लागेल. अशा वेळी
मंत्रिमंडळातल्या एकालाही वाटू नये की याच्याबद्दल मला असं वाटतं असं म्हणावं. कोणाची हिंमत नाही, ज्यांना वाटत असेल खाजगीत की हे चुकतंय मोदींचं, राजीनामा द्या तुम्ही. तुम्हाला एवढी मोदी आणि शहांची भीती वाटते? विरोधी पक्षांकडे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडे कुठलीही सत्ता नाही, ते रस्त्यावरती आलेले आहेत. मग तुम्ही या रस्त्यावरती, ज्यांना मान्य नाही त्यांनी, मंत्र्यांनी, बड्या नेत्यांनी भाजपच्या, ज्यांना कोणाला हे मान्य नाही, लोकशाही संपवतात हे पूर्णपणे. हे दहशतीचं, हे लाठीकाठीचं राज्य आहे, पोलिसी राज्य आहे, पोलिसी स्टेट, हुकुमशाही आहे ही आणीबाणीच आहे, दुसरं काय आहे. या आणीबाणीच्या विरोधात ज्याप्रमाणे संघ भाजपवालेच लढले होते, आता ही आणीबाणी, या आणीबाणीच्या विरुद्ध लढा ना तुम्हाला जर मान्य नसेल तर. ही लोकशाही आहे का? हे दिसतंय, शेकडो उदाहरणं देता येईल लोकशाही संपवल्याची. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे रविवारी जो नारा दिलाय त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आलं पाहिजे, असंही ठाकरे बंधूंनी आवाहन केलेलं आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तर तरुणांचे प्रश्न अधिक जाणतात, कारण ते तरुण वयाचे आहेत. ते सुद्धा हे जे आंदोलन आहे ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. आणि आज मी परत सांगतो की आदित्य आणि अमितने आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नांकडे, हॉस्टेलचा प्रश्न असेल, फी वाढीचा प्रश्न असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असेल, नियमबाह्य डोनेशन उकळण्याचा प्रश्न असेल, क्लास आणि कॉलेजेसचं रॅकेट असेल, हे सगळे प्रश्न त्यांनी पुढे आणावेत आणि त्यासंबंधी आंदोलनं करावी. विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडणारे लोक हवेत, नेते हवेत, कारण विद्यार्थ्यांनाच ऐकणार कोणीच नाही. म्हणून या निमित्ताने कक्रोचच्या मागे, म्हणजे झुरळांच्या मागे मुंबईचे वाघ आता उभे राहत आहेत आणि ते डरकाळी फोडणार आहेत. रविवारी उद्या आदित्य ठाकरे डरकाळी फोडतील, रविवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही डरकाळी फोडतील. त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला पाहिजे, कारण या सरकारला कोणीतरी आता आवाजच दिला पाहिजे, एवढंच मला वाटतं. धन्यवाद. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ व्हायरल करा, एवढं आवाहन करतो. थँक्यू.